नरमध्ये आत्ता आम्ही आहे विकट हनुमान मंदिर गोगाव। आमच्यासाठी चाललंय जेवण इथे आता परिक्रमावासींसाठी जेवण बनवतोय। खिचडी आहे बनवते। तो एक मुलगा आलाय, एक तांदूळ निवडतोय, एक भाजी करतोय। इथे गेल्या वर्षी आम्ही आलो होतो, असंच आमच्यासाठी जवळजवळ 16-17 माणसांनी जेवण केलं होतं। 3 जण होतो त्यावेळेस आणि आत्ता आम्ही 2 जण। परिक्रमावासियांची खरंच खूप काळजी घेतली जाते काही ठिकाणी, सगळीकडेच नाही। ही लोक घरी सुद्धा एवढं काम करत नसतील, पण इथं करतात। परिक्रमावासींची सेवा पेटवलेली आहे आणि इथला साधू तिकडं डोळ्या पडलाय। इथला साधू त्या तिकडे, तो नाही आला बाहेर, ते तिकडेच पडलाय। साधू नाही तर सेवा करत, हे गावातले लोक आहेत। तीन माणसं जेवणार आहेत आणि एवढी लोक कामाला लागले बघा। आणखी 2 तिकडे गेलेत पुढे जेवायला। 3 जण आहेत आणि जवळजवळ 1, 2, 3, 4 तिकडे 2 गेलेत, 5 जण गेलेत, लागलेत कामाला। नरमध्ये 3 जण जेवायला आहेत, फक्त 3। आणि हे बघा किती लोक कामाला लागले, 7-8 जण काम करतात। खूप लोक काम करतात। 3 परिक्रमावासींसाठी कष्टाचे काम करतायत बघा। 3 जण जेवायला आहेत, पण 7-8 जण कामाला लागले। तर कोण चपात्या करतोय, कोण भात करतोय, कोण डाळ शिजवतोय, कोण भाजी कापतोय, काय स्वयंपाक करणं अवघड काम असतं। 8-10 लोक झाले आतापर्यंत। कोण काय घेऊन येते, कोण काय घेऊन येते, केवढा पसार आहे बघा की। 3च लोक जेवणार आहेत बघा। हे एक आलं नाही नरमध्ये म्हणजे हे आम्हाला हाताने कर्म होतं, आम्ही नाही म्हटल्यावरती मग ते करायला लागले। तर 10 लोक आले। वा वा, मानलं पाहिजे नरमध्ये